सर्वजणांचं लक्ष आहे ना? सगळे जागे आहात? मला झोप लागत होती कारण 9:45 वाजले. तुम्ही तर जेवून बसलेत ना. मी बिना जेवणाचा झोपत होतो. विचार करा, तुम्ही जेवून बसलेत, तुमची काय गॅरंटी की तुम्ही जागे राहा. 9:45 माझा मीटिंग संपवण्याचा टाइम आहे, जेव्हा तुम्ही मीटिंग सुरू करतायत. लक्षात घ्या. तुम्हाला माहिती आहे का, लग्न जे असतं ना, लग्न बायबलमध्ये असं म्हटलंय, लग्न सर्वस्वी आदरणीय असावे. बोला, लग्न काय असावे? बोलत जा, काय असावे? आपण काय करतो माहिती का, लग्न राहिलं ना, कॉन्ट्रॅक्ट देतो. बोला, काय देतो? कॉन्ट्रॅक्ट. तिथं साऊंड सिस्टीम आहे ना, त्याला कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे. मग साऊंडवाला आला, त्याने साऊंड लावला, सेटअप केला. आपण बघत नाही त्या गोष्टीकडे, तो त्याचं काम करतो कारण आपण त्याला कॉन्ट्रॅक्ट दिलाय. मंडपवाल्याला कॉन्ट्रॅक्ट दिलेला असतो. मंडपवाला येतो, मंडप लावून जातो. आपण बघत नाही तो काय करतोय कारण त्याचं काम तो करतो बरोबर, म्हणून आपण लक्ष नाही देत. तो त्याचं काम करतो, आपण पैसे दिलेत, चला कॉन्ट्रॅक्ट दिलाय, तो त्याचं काम करेल. जेवणावाल्यांना जेवणाचा कॉन्ट्रॅक्ट दिलेला असतो. मग ते पण आहे ना, स्वयंपाक त्यांचा बनवत राहतात, आपण बघायला नाही जात. मग माणूस आहे ना, सगळे कॉन्ट्रॅक्ट देतो लग्नामध्ये. तसंच आहे ना, वचनाचा पण कॉन्ट्रॅक्ट देतो आपण. काय? वचनाचा पण काय कॉन्ट्रॅक्ट देवाला. तू ये, बोल आणि निघून जा. लक्षात घ्या, देवाला आपण आदर नाही देत. आपल्याला वाटतं ना, जसं मंडपवाल्याला कॉन्ट्रॅक्ट दिलाय ना, तसं देव येईल, त्याचं काम करून निघून जाईल. जसं साऊंडवाल्याला कॉन्ट्रॅक्ट दिला, तो येईल, त्याचं काम करून निघून जाईल. नीट लक्ष द्या. जर देवाचा आदर कराल तरच देवाला बोलवा, अन्यथा देवाला बोलवू नका. मी खरंच तुम्हाला सांगतो, परमेश्वराला जर आपल्या घरामध्ये आपण बोलवतोय ना, तर देवाचा आदर करणं शिका. मी मला माहिती नव्हतं इथं लग्नात पहिले जेवण असेल. मी आलोच नसतो, पहिली गोष्ट पहिलेच सांगतो मी. आणि याच्या पुढे जर जितके लोक बसलेले आहेत ना, मला अजिबात फोन नाही करायचा जर लग्नात पहिले जेवण असेल तर. का? कारण माहिती का, जेवण करून झोपता येतं, फक्त वचन नाही ऐकता येत. खरंच सांगतो तुम्हाला, जर तुम्ही देवाचं भय बाळगतात आणि देवाला आदर देतात ना, तर पहिलं स्थान परमेश्वराला द्या. तुम्हाला माहितीये का, हे लोक पुण्यावरून आलेत, 7 वाजता पिंपळनेरला पोहोचले. आम्ही त्यांची वाट पाहत होतो. अक्षरशः 125च्या स्पीडनी गाडी आम्ही आणली. 1 तासात इथं पोहोचलो आम्ही पिंपळनेरवरून. का? तर आम्हाला वाटलं आम्ही उशिरा आलो का काय, किंवा आम्हाला लेट होईल. 125च्या स्पीडनी गाडी चालवली आणि इथं पोहोचलो, वेळेत पोहोचलो आम्ही. 8 वाजता, 8:15 वाजता आम्ही सोनाऱ्याला होतो. लक्षात घ्या. आता मी विचार करतोय, 125 जाऊ द्या, 125च्या स्पीडने आम्ही आलो ना. आम्ही 25च्या स्पीडने जरी आलो असतो ना, तरी पोहोचलो असतो वेळेत. कितीच्या? 25च्या. तरी आरामात वेळेत पोहोचलो असतो. पण आम्हाला माहिती नव्हतं ना. आम्ही जीवावर खेळून आलो. का माहिती का? कारण देवाचं वचन प्रचार करायचं, कारण देवाचं काम करायचं. आपल्याला कुठं गांभीर्य मला सांगा परमेश्वराच्या वचनाचं? आपल्याला फक्त आपलं काम पूर्ण करायचंय. लक्षात, देवाशी काही घेणं देणं नाही आपल्याला. की आपलं काम झालं, संपला विषय. प्रभू, तुझा कॉन्ट्रॅक्ट पूर्ण झाला, तू तुझ्या जागी जा. मी तुम्हाला सांगतो, आपण आशीर्वादित नाही होणार तशा पद्धतीने. काना गावाचं लग्न का आशीर्वादित झालं? कारण बायबल असं म्हणतं, जेव्हा द्राक्षरस संपला ना, त्यावेळेस मरियेकडे जेव्हा लोक आले आणि मरिया येशूकडे आली ना, तर येशूला मरिया सांगत होती की द्राक्षरस संपला. येशू म्हणतो, तुझा आणि माझा काय संबंध? आपण काही कॉन्ट्रॅक्ट घेतलाय का? येशू तिला म्हटला, आपण यांच्या द्राक्षरसाचा काही कॉन्ट्रॅक्ट घेतलाय का? नाही. मग येशूने जेव्हा हे उत्तर दिलं ना, तेव्हा मरिया काय बोलली? मरिया बोलली, तो जे तुम्हाला सांगेल ते करा. हालेलुया. काय बोलली? हा जे तुम्हाला सांगेल ते करा. लक्षात घ्या, आपल्याला काय वाटतं ते नाही करायचं, जे देवाला आवडतं ना ते करायचं. हालेलुया. तर तुमचे सगळे प्रसंग आशीर्वादित होतील, अन्यथा होणार नाही. परमेश्वर हा कॉन्ट्रॅक्टर नाहीये जो आपल्या कामाचा कॉन्ट्रॅक्ट घेतो. तो सर्व सृष्टीचा मालक आहे. आमेन. हालेलुया. नीट लक्ष द्या. त्या परमेश्वराचा आदर करायला शिका. आमेन. मी जास्त वेळ घेणार नाही, मी माझ्या वेळेत संपेल. बरोबर? का? कारण आपल्याला सवय लागली पाहिजे. लक्षात घ्या. कारण जेवल्यानंतर फक्त झोपता येतं, वचन नाही ऐकता येत, हे मला चांगलं माहिती. आणि म्हणून मी पण टाइमपास नाही करणार. कारण ना, तुमच्यासाठी 2 दिवसाचं लग्न असतं, माझ्यासाठी रोजचे लग्न चालू आहेत. रात्री 2-2 वाजता घरी जातो मी कॉन्ट्रॅक्ट नाही घेत, मी देवाचं काम करतोय. लक्षात घ्या. म्हणून देवाचा आत्मा मला जेवढं चालवेल तेवढाच मी बोलेल. आणि म्हणून विश्वास ठेवा की आज परमेश्वर आपल्यामध्ये आहे. मला माहिती आहे ना, मी आता पण स्टेजवरून उतरून जाऊ शकतो, पण मला माहिती देवाचं काम झालं पाहिजे, देव आपल्याशी बोलला पाहिजे.
कारण परमेश्वर येतोच त्याच्यासाठी की त्याने आपली भेट घ्यावी. प्रसंग कोणताही असू द्या, वाढदिवस करा, लग्न करा, काही करा, मैतीचा प्रसंग असू द्या, देवाला काय वाटतं माहिती का, या निमित्ताने तरी मला भेटा, या निमित्ताने तरी माझं ऐका, या निमित्ताने तरी तुमची आणि माझी गाठ व्हावी, तुमची आणि माझी भेट व्हावी. बस एकच उद्देश परमेश्वराचा आहे सगळ्या कार्यक्रमांमध्ये, की तुमची आणि माझी भेट व्हावी. ही परमेश्वराची योजना आहे. हालेलुया. त्या देवाचा आदर करायला शिका. लक्षात घ्या, तर तो परमेश्वर आपला आदर करेल आणि आपल्याला आशीर्वादित करेल. आमेन. हां, ठीक आहे. देवाच्या वचनाकडे आपण जाऊ. जे देवाने मला दिलं मी तुम्हाला देऊन जाईल. हां, आपण विश्वास ठेवू की परमेश्वर आपल्याशी बोलेल. डोळे झाकू प्रार्थना करू. सर्व शक्तिमान जिवंत अनुग्रहकारी देवा, प्रभू तुला धन्यवाद देतो, स्तुती करतो. एक सुंदर प्रसंग तू आम्हाला दिला. माझ्या देवा, हा समय तुझ्याकडून आहे. परमेश्वरा तू बोल, आम्ही ऐकत आहोत. आज परमेश्वर पिता तुझी इच्छा पूर्ण कर. परमेश्वर, मी तुझा दास या नात्याने तुझ्या चरणी येतो. मी घटावं, तूच वाढावा आणि तुलाच महिमा मिळावी असं होते. परमेश्वर, पवित्र आत्म्याने मला आणि जितके लोक ऐकतायत त्या प्रत्येकाला नियंत्रित कर. येणारं वचन आम्हा सर्वांसाठी आशीर्वादाचं कारण कर. प्रार्थना येशूच्या नावाने मागितली, आमेन. चला एक वचन काढू आपण. स्तोत्र संहिता अध्याय 34 काढा. स्तोत्र संहिता याचा अध्याय 34. हा, आणि वचन 10 वाचू आपण. स्तोत्र संहिता अध्याय 34 वचन 10. तरुण सिंहांनाही वाण पडते. हा, हे वचन आपण बऱ्याचदा ऐकलंय ना. हे वचन पूर्ण वाचून घेऊन मग पुढे जाऊ आपण. परत वाचा, परत एक. तरुण सिंहांनाही वाण पडते. तरुण सिंहांनाही वाण पडते व त्यांची उपासमार होते. आणि त्यांची उपासमार होते. पण परमेश्वराला शरण जाणाऱ्यांना, पण देवाला शरण जाणाऱ्यांना कोणत्याही चांगल्या वस्तूची वाण पडत नाही. कोणत्याही चांगल्या वस्तूंची वाण पडत नाही. हालेलुया. हा, लक्षात घ्या. वचन काय म्हणतं माहिती का? तरुण सिंहांनाही वाण पडते आणि त्यांची उपासमार होते. तरुण सिंह, बोला कोण? तरुण सिंह, ज्याच्यामध्ये ताकद असते. बोला, सिंहामध्ये काय असते? ताकद. नीट लक्ष द्या. जंगलाचा राजा म्हणतात कोणाला? सिंहाला. सिंह ना जंगलाचा राजा असतो. ताकद असते त्याच्याकडे, बळ असतं, अफाट शक्ती असते. पण बायबल असं म्हणतं ना, एक वेळ अशी येते ना, एवढी ताकद असून, एवढं बळ असून सुद्धा होऊ शकतं त्याच्या जीवनामध्ये उपासमार येऊ शकते. बोला, काय येऊ शकते? त्याच्या जीवनामध्ये कमतरता येऊ शकते, तो उपाशी राहू शकतो. पण बायबल असं म्हणतं, जो परमेश्वरावर विश्वास ठेवतो ना, त्याला कोणत्याच चांगल्या वस्तूची वाण पडत नाही. तरुण सिंहाप्रमाणे अनेक काही लोक असतात, मी तुम्हाला सांगतो, की ज्यांच्याकडे सगळी ताकद असते, पैसा असतो, अडका असतो, सगळ्या गोष्टी असतात. तुम्हाला माहितीये, राजा असतात ते सिंहासारखे. काय असतात? राजा. आपल्या घराचा राजा, आपल्या गावाचा राजा. लक्षात घ्या, त्यांना कोणत्याच गोष्टीची कमतरता नसते. ते एखाद्या बलाढ्य असतात, पैशाने भरपूर असतात, सगळ्या गोष्टी असतात. पण माहिती तुम्हाला, बऱ्याचदा सगळ्या गोष्टी असून सुद्धा ना काही लोक उपाशी राहतात. एखाद्या गोष्टीची उपासमार असते त्यांच्या जीवनामध्ये. पैसा आहे पण सुखाची उपासमार असते. प्रतिष्ठा आहे, शांतीची उपासमार असते. सगळ्या गोष्टी घरामध्ये भरपूर आहेत तरी सुद्धा आनंदाची उपासमार असते. सगळ्या भरभरून नाते आहेत तरी सुद्धा प्रेमाची उपासमार असते. तुम्हाला माहितीये, माणसाकडे सगळ्या गोष्टी भरपूर असू शकतात, पण जर देव नसेल ना तर तुमची उपासमार होईल. बोला, काय होईल? समोर जेवण पडलेलं असेल पण तुम्ही खाऊ नाही शकणार. का? कारण देव सोबत नाहीये. उपासमार होईल. सगळे नातेवाईक सोबत असतील पण प्रेम नाही भेटणार. उपासमार होईल, कारण देव सोबत नाही. लक्षात घ्या, बऱ्याच लोकांची ही परिस्थिती असते की सगळ्या गोष्टी असून सुद्धा ते उपाशी राहतात. चांगलं घर बांधलेलं असतं, चांगला बेडरूम असतो, चांगली गादी असते, झोप लागत नाही, कारण झोपेची उपासमार असते. लक्षात घ्या, बायबल स्पष्ट म्हणतं, तरुण सिंहांची ही उपासमार होईल, त्यांनाही वाण पडेल. पण जो देवावर भाव ठेवतो ना, त्याला कोणत्याच चांगल्या वस्तूची वाण पडणार नाही. हालेलुया. नीट लक्ष द्या. जो परमेश्वरावर विश्वास ठेवतो, ज्याचा भाव विषय परमेश्वर आहे ना, त्याला कोणत्याच चांगल्या वस्तू, बोला कोणत्या वस्तू? देव नुसतं देत नाही, चांगलं देतो. बोला, कसं देतो? हा, नुसती झोप नाही देत. झोप बी कशी देतो? चांगली. काही लोकांना झोपेत डचकून उठतात आणि म्हणतात वाईट स्वप्न पडतात. त्या झोपेचा पण काही फायदा नाही. आमचा परमेश्वर ना झोप बी कशी देतो? चांगली. नीट लक्ष द्या. कोणतीही गोष्ट जी परमेश्वराकडून असते ना, ती चांगली असते. बोला, कशी असते? ही गॅरंटी आहे परमेश्वराकडून. हालेलुया. देव तुम्हाला जे देईल ते चांगलं देईल. जगामधून तुम्ही वस्तू विकत घेऊ शकतात,
जगामधून तुम्ही सगळ्या गोष्टी विकत घेऊ शकतात, पण गॅरंटी नाही चांगल्या गोष्टीची. पण परमेश्वराकडून येणारी प्रत्येक गोष्ट, बायबल असं म्हणतं, त्याला कोणत्याच चांगल्या गोष्टीची बाण पडणार नाही. हालेलुया. नाव काय? रोहित. नीट लक्ष द्या. तुम्ही आज प्रत्येक लग्न प्रसंग आहे ना, मुलं किंवा मुली नाही का तरुण होतात, आई वडील त्यांच्यासाठी मुलं शोधतात, मुलींसाठी मुलगा आणि मुलासाठी मुलगी. लक्षात घ्या, शोधतो आपण, चांगलं भेटेल याची गॅरंटी नाही. सुंदर भेटू शकतं, शिकलेली भेटू शकते, सुशिक्षित भेटू शकते, पण चांगली भेटेल याची गॅरंटी तुम्ही देऊ शकत नाही. पण जेव्हा देवावर आपला विश्वास असतो ना, तर 100% परमेश्वर गॅरंटी देतो. कसली? चांगल्याची. बोला कसली? जे भेटेल ते कसं असेल? चांगलं. जे स्थळ भेटेल ते कसं असेल? चांगलं. हे 100% परमेश्वर याची खात्री देतो. कारण देवाचं वचन म्हणतो ना, ज्याचा भाव विषय परमेश्वर आहे, जो देवावर भरोसा ठेवतो, त्याला कोणत्याच चांगल्या गोष्टीची वाण पडत. काना गावाच्या लग्नामध्ये काय संपला होता? द्राक्षरस. बोला काय संपला होता? येशू ख्रिस्ताने कसला द्राक्षरस केला? पाण्याचा. पण बायबल असं म्हणतं, जेव्हा भोजन कारभाराने चाकला तर तो काय बोलला? हा कसा आहे? पहिल्यापेक्षा कसा आहे? चांगला. बोला कसा आहे? याचा अर्थ पाण्याचा पण द्राक्षरस जर येशू ख्रिस्त करतो तर तो कसा करतो? चांगला. बोला कसा करतो? जो भोजन कारभाराला पण नाही जमला, तो माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताने कशापासून करून दाखवला? पाण्यापासून. कारण तो जे करतो ना ते कसं करतो? चांगलंच करतो. लक्षात घ्या, प्रभू येशू ख्रिस्ताने जर माझ्या जीवनामध्ये जर काही केलं असेल ना, तर चांगलं केलंय. बोला काय केलंय? चांगलं. एक चांगला स्वभाव, एक चांगले विचार, चांगलं बोलणं. लक्षात घ्या, जे काही परमेश्वरावर जो विश्वास ठेवतो ना, त्याच्या जीवनामध्ये जर त्याला काही भेटत असेल ना, तर ते चांगलं भेटतं. बोला काय भेटतं? चांगलं. मला एक सांगा प्रियांनो, जितके लोक इथं बसलेले, तुम्हाला एक प्रश्न विचारतो मी. शिवी देणं चांगलं आहे का वाईट आहे? बोला ना, मोठ्याने बोला. जो देतो त्याला नाही माहिती का? जो शिवी देतो त्याला नाही माहिती का हे वाईट आहे असं? बोला. माहिती का? असतं का माहिती? हा का नाही? हो ना. पण तरी तो देतो ना. का? का? कारण त्याला वाणी देवाने दिलेली. जेव्हा वाणी दिल ना परमेश्वर, बोलणं दिल ना, तर बोलणं पण कसं असेल? चांगलं. हालेलुया. माणसाला कळतं हो हे वाईट आहे, पण तरी तो बोलतो. लक्षात घ्या, येशू ख्रिस्तावर मी विश्वास ठेवला ना, तर काय फायदा झाला का? माझा काय फायदा झाला माहिती का? आता मी बोलतो ना, तर शिवी निघूच शकत नाही, कारण तो माझ्या मुखातले शब्द कसे देतो? चांगले. हालेलुया. माझ्या मनात विचार कसे टाकतो? चांगले. माझं बघणं कसं असतं? माझं बोलणं कसं असतं? माझं वागणं कसं असतं? कारण त्याच्याकडून जे मला मिळतं ते कसं मिळतं? चांगलं. हालेलुया. म्हणून लक्षात घ्या, लग्न जीवनातला सगळ्यात महत्वाचा प्रसंग आहे. हालेलुया. आणि या लग्नामध्ये परमेश्वराकडून जे मिळेल ना, ते कसं असेल? चांगलं. जर तुमचा विश्वास आणि भरोसा परमेश्वरावर असेल ना या बाबतीमध्ये, तर विश्वास ठेवा, परमेश्वर तुम्हाला सगळं कसं देईल? चांगलं. हालेलुया. ज्याचा भाव विषय परमेश्वर आहे, बायबल असं म्हणतं, त्याला कोणत्याच चांगल्या वस्तूची वाण पडणार नाही. आमेन. एक वचन वाचू आपण. उत्पत्तीचं पुस्तक काढा. उत्पत्तीचं पुस्तक आणि 2रा अध्याय आणि वचन 7 वाचू पहिले, मग पुढे जाऊ आपण. मग परमेश्वर देवाने, आता नीट लक्ष द्या, मग परमेश्वर देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडवला, जमिनीतील मातीचा मनुष्य घडवला, व त्याच्या नाकपुड्यात जीवनाचा श्वास फुंकला. आणि त्याच्या नाकपुड्यात जीवनाचा श्वास फुंकला. रोहित ना, उभं राहा. आता रोहितकडे लक्ष द्या. हा, आता हा रोहित आदाम आहे. बोला कोण आहे? ज्याला कोणी निर्माण केलं? देवाने. आता नीट लक्ष द्या. परमेश्वर देवाने मातीचा मनुष्य घडवला आणि त्याच्या नाकपुड्यामध्ये जीवनाचा श्वास फुंकला, असं देवाचं वचन म्हणतं. आता पुढे वाचा ते वचन, 8 वचन वाचा. परमेश्वर देवाने पूर्वेला एदेनात बाग लावली. बायबल असं म्हणतं, परमेश्वर देवाने पूर्व दिशेला एदेनात बाग लावली. बोला काय लावली? बाग कशाला म्हणतात? बगीचा. माहिती ना, गार्डन कसं असतं? घाण का सुंदर? बोला कसं असतं? सुंदर. फुलं योजनेनुसार लावलेले असतात, झाडं योजनाबद्ध लावलेले असतात. कुठं पण काही पण लावत नाही बगीचेमध्ये. हालेलुया. आणि म्हणून ती बगीचा कशी दिसती? सुंदर. बाग कशी दिसती? सुंदर. नीट लक्ष द्या.
परमेश्वर देवाने पूर्व दिशेला एक सुंदर बाग लावली. तिचं नाव होतं एदेन. बोला काय नाव होतं? एदेन. आता नीट लक्ष द्या. परत वाचा ते वचन, 8 वचन परत वाचा. परमेश्वर देवाने पूर्वेला एदेनात बाग लावली परमेश्वर देवाने पूर्वेला एदेनात बाग लावली आणि तिच्यात आपण घडवलेल्या मनुष्याला ठेवले. आणि त्या बागेमध्ये कोणाला ठेवलं माहिती का? आपण घडवलेल्या मनुष्याला. हालेलुया. हालेलुया. कोणाला ठेवलं? ज्याला कोणी घडवलं देवाने त्यालाच त्याने कशामध्ये ठेवलं? एदेनामध्ये. हालेलुया. परमेश्वर चांगल्या गोष्टींमध्ये कोणाला ठेवतो माहिती का? ज्याला देव स्वतः घडवतो. हालेलुया. हालेलुया. जो परमेश्वराच्या हाताने घडवलेला असतो ना, त्याला परमेश्वर नेहमी चांगल्या परिस्थितीमध्ये ठेवतो. आमेन. आमेन. त्याला जे देव देईल ते कसं देईल? चांगलं. एदेन बागेमध्ये नद्या किती होत्या? 4. बायबल असं म्हणतं त्या नद्यांमध्ये ना, बसून घे, त्या नद्यांमध्ये ना सोनं सापडायचं. बोला काय सापडायचं? मोती सापडायचे, गोमेज सापडायचे. मग परमेश्वराने एदेनामध्ये नद्या 4 दिल्या आणि त्या सगळ्या नद्यांमध्ये चांगल्या वस्तू होत्या. हालेलुया. सगळे चांगले झाडं, सगळे चांगले फळं आणि सगळे चांगले फुलांचे झाडं हे सगळे एदेनामध्ये होते. आमेन. आणि तुम्हाला माहितीये परमेश्वर त्या एदेन बागेमध्ये कोणाला ठेवतो? ज्याला तो स्वतः घडवतो. हालेलुया. स्वतः तयार केलेल्या मनुष्याला, स्वतःने घडवलेल्या मनुष्याला, जो परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे असतो ना, त्याला परमेश्वर त्या एदेनमध्ये ठेवतो. त्याला परमेश्वर एका चांगल्या परिस्थितीमध्ये ठेवतो. आणि मग ना तिथं आल्यानंतर ना त्याची सगळी काळजी कोण घेतो? देव. बोला कोण घेतो? देव. आदामाने बायको मागितली होती का? नाही. कोणी दिली? देवाने. कारण तो कुठं होता? आदाम एदेनात. बोला कुठं होता? काईनासाठी देवाने बायको पाहिली का? हाबेलासाठी देवाने बायको पाहिली का? कारण काईन आणि हाबेल एदेनमध्ये नव्हते. ते त्यांचा जन्म कुठं झाला? एदेन बागेच्या बाहेर. नीट लक्ष द्या. परमेश्वराची जबाबदारी कुठे आहे? एदेनमध्ये. बोला कुठे आहे? जेव्हा तुम्ही देवाच्या सानिध्यात असाल. हालेलुया. जेव्हा तुम्ही देवाने बनवलेल्या जागेवर असाल, जेव्हा तुम्ही देवाने नियुक्त केलेल्या जागेवर असाल ना, सगळी जबाबदारी देव वाहतो. हालेलुया. तुला काय खायचं? देव बघेल. तुझ्यासाठी काय चांगलं? परमेश्वर बघेल. तुला कसली गरज आहे? परमेश्वर बघेल. तू एकटा आहे का? परमेश्वर बघेल. जेव्हा तुम्ही देवाने नेमलेल्या जागेवर असतात ना, त्या ठिकाणी परमेश्वराची जबाबदारी असते सगळ्या गोष्टी पूर्ण करण्याची. हालेलुया. हालेलुया. जर आपण देवापासून वेगळं झालो, देवापासून विभक्त झालो ना, परमेश्वर जबाबदारी वाहत नाही. लक्षात घ्या. पण जर तुम्ही देवाच्या सानिध्यात असाल, तुम्हाला लागणारी प्रत्येक गोष्ट पुरवण्याची जबाबदारी कोणाची? देवाची. हालेलुया. आणि कशा देईल? चांगल्या. बोला कशा देईल? चांगल्या. आमेन. एक पण चुकीची गोष्ट परमेश्वराकडून भेटणार नाही. आदाम जोपर्यंत एदेनात होता ना, आदामाला सगळ्या गोष्टी परमेश्वराने चांगल्या दिल्या. हालेलुया. हालेलुया. एक माणूस होता. किती? एक. नद्या किती? म्हणजे पाण्याची कमतरता आहे का? नाही. इथं गाव मिळून एक पंप असतो, हँडपंप ना. विचार करा ना. आणि आदाम एकटा, नद्या किती? कारण परमेश्वराने भरपूर दिलं ना. कारण तो कोणाच्या सानिध्यात आहे? देवाच्या. एकटा आदाम आणि नंतर त्याची बायको हवा नाही ते तयार झाली. पण बायबल असं म्हणतं ना, सोनं सापडायचं. किती घालणार आहे एकटी ना? तरी सोनं सापडायचं, मोती सापडायचे, गोमेद मणी सापडायचे, सगळे अलंकार त्या ठिकाणी होते, सगळ्या उत्तम गोष्टी होत्या. लक्षात घ्या. का? कारण ते कुठं होते? एदेनात, परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये. आणि देव त्याच्या उपस्थितीमध्ये तेच लोक असतात जे देवाने घडवलेले असतात. हालेलुया. ज्यांना परमेश्वर घडवतो त्यांना तो आपल्या नजरेसमोर ठेवतो. आमेन. आणि त्यांच्या प्रत्येक जबाबदाऱ्या वाहण्याची जबाबदारी कोण घेतो? परमेश्वर. बायबल असं म्हणतं 2:18 मध्ये काय म्हटलेले वाचा बरं. 2:18 उत्पत्ती 2:18. मग परमेश्वर देव बोलला. मग परमेश्वर देव बोलला, मनुष्य एकटा असावा हे बरे नाही. मनुष्य एकटा असावा हे बरे नाही. नाही. मग बघा परमेश्वराचं लक्ष कोणाकडे आहे? आदामाकडे. बोला कोणाकडे? बघा एदेन बाग खूप सुंदर आहे, सोनं चांदी हिरे मोती सगळे तिथं. पण देव कोणाकडे बघतोय? आदामाकडे. हालेलुया. कारण देवाने घडवलेलं आहे ना त्याला स्वतःच्या हाताने. मग परमेश्वर काय म्हणतो ना, रोहित एकटा असावा हे बरं नाही. रोहितला पण नाही वाटत आहे काही, पण देवाला वाटतंय बरं नाहीये. हालेलुया. बऱ्याचदा आपल्याला पण नाही कळत आपल्यासाठी काय चांगलं आहे काय वाईट आहे, पण देवाला कळतं. हालेलुया. आपल्यासाठी जे बरं आहे ना, आपण विचार करण्याच्या अगोदर कोण विचार करतो? देव. आमेन. जर तुम्ही देवाच्या सानिध्यात असाल, तुम्ही न मागता परमेश्वर तुम्हाला देईल. परमेश्वर ना तुमच्या प्रत्येक गरजा पूर्ण करेल. हालेलुया. फक्त तुम्ही कोणासमोर पाहिजे? देवाच्या. आमेन. तुम्ही देवाच्या उपस्थितीत राहिले ना, तुमची सगळी जबाबदारी वाहण्याचं काम परमेश्वराचं आहे. आमेन. बायबल असं म्हणतो, मनुष्य एकटा असावा हे बरं नाही. परमेश्वर स्वतः विचार करतो, हे बरं नाही ना.
तो एकटा चांगला नाही दिसत, त्याच्यासोबत कोणीतरी पाहिजे, त्याच्यासोबत बोलणारं कोणीतरी पाहिजे. मी तुम्हाला खरं सांगतो, तरुण मुलींनो आणि मुलांना ज्यांचं लग्न बाकी आहे ना, नीट लक्ष द्या. देवावर विश्वास ठेवून चाला. तुम्हाला शोधावं नाही लागणार, देव तुमच्यासाठी उत्तम पुरवेल. हालेलुया. आजकालच्या तरुणांना असं वाटतं ना, आम्ही शोधू तरच सापडेल, म्हणून काय पण शोधून आणतात तुम्ही. खरंच ना. मी नेहमी म्हणतो, ह्या तरुण मुलांना ना बाजारात भाजी घ्यायला पाठवा, यांना भाजी घेता येत नाही. हे स्वतःसाठी मुलं काय शोधतील? नाही, खरंच सांगतो मी तुम्हाला, कपडे घ्यायची अक्कल नाही, कसे पण घेऊन येतात. मी तुम्हाला खरं सांगतो, हे काम आपलं नाही, हे काम कोणाचं आहे? देवाचं. मनुष्य बाह्य रूप पाहतो, बायबल म्हणतं. मनुष्य काय पाहतो आणि परमेश्वर काय पाहतो? अंतःकरण. बोला, परमेश्वर काय पाहतो? हालेलुया. सगळा खेळ मध्ये असतो, लक्षात घ्या. गाडीवरून कितीही नवीन दिसली ना, पण गाडीची किंमत कशावरून ठरते? इंजिनवरून. बोला, कशावरून? नाही तर नवीन कलर मारून तर गाडी कोणी पण नवी म्हणून विकेल, लक्षात घ्या. पण गाडीच्या वरच्या कलरला व्हॅल्यू राहत नाही. गॅरेजवाले असतील त्यांना माहिती आहे. हालेलुया. गाडीचा मेन पार्ट कोणता आहे? इंजिन. बोला, कोणता आहे? मग गॅरेजवाला पहिले काय पाहतो? आपल्यासारखे फसतील हो. गाडी घ्यायला गेलो ना तर आपल्याला लोक फसून टाकतील का? चांगला कलर मारलेला असतो, चांगले सीट कव्हर लावलेले असतात, आपण बाहेरूनच पाहून खुश होऊन जातो, अरे नवी गाडी आहे. पण जर एखादा हुशार असला ना गॅरेजवाला, तो काय करतो माहिती का? पहिले बोनट उघडतो. बोला, काय उघडतो? बोनट. गाडीचं बोनट उघडतो आणि पहिले काय पाहतो? इंजिन. कारण त्याला माहिती आहे सगळा खेळ मध्ये. हालेलुया. आजकालचे पोरं आहे ना, लक्षात घ्या, गाडी पाहतात. बोला, काय पाहतात? परमेश्वर इंजिन पाहतो. बोला, परमेश्वर काय पाहतो? नंतर मग गाड्या आवाज करायला लागतात. नीट लक्ष द्या. धूर सोडायला लागतात, मध्येच गचक्या मारायला लागतात, बंद पडून जातात ना. चालता चालतात गाडी अशा गचकी मारती, माहिती का तुम्हाला? अशी गुचक्या मारती ना. नंतर धक्का मारावा लागतो मग ना. 4 तुमचे नातेवाईक बोलवा, 4 यांचे नातेवाईक बोलवा आणि यांच्या संसाराला काय मारा? धक्का. अर्ध्या संसारात गाड्या बंद पडतात ना. मग पंच लोकांनी लग्न ठरवलेलं असतं ना, त्यांना धक्का मारायला बोलवतात. गाडी परत काय करा? अरे बोला ना, काय करा? चालू करा. कारण गाडी बंद झाली ना रस्त्यातच ना. होतं का नाही असं? होतं ना. 4 इकडून बोलवायचे. आपली गाडी जर रस्त्यात बंद पडली तर आपण काय करतो? आपल्या एकट्याने लोटली जाती का? मग काय करतो? या रे, काय करा? मदत करा. कशासाठी? धक्का मारायसाठी. मग आपण 4 लोकांना बोलवतो आणि ते येऊन गाडी लोटतात आणि मग आपण गाडी स्टार्ट करतो. बऱ्याचशा गाड्यांना मध्येच बंद पडलेल्या असतात लग्न झाल्यानंतर. आणि मग पंचांना बोलवतील, नातेवाईकांना बोलवतील, 4 इकडचे 4 तिकडचे, आणि म्हणतील आमच्या संसाराला काय मारा? धक्का. आणि मग धक्का स्टार्ट करतात. पण तरी ती कधी बंद पडेल याची गॅरंटी नाही. कारण तुम्ही ना बाहेरचा कलर पाहून त्या ठिकाणी गाडी सिलेक्ट केली, इंजिन बघितलं नाही. हालेलुया. आज पण प्रॉब्लेम तोच आहे, लक्षात घ्या. मुलं आणि मुलींना कसे शोधतात माहिती का? फक्त बाहेरून बघतात. कसे बघतात? पण बायबल म्हणतं परमेश्वर काय पाहतो? अंतःकरण. बोला, परमेश्वर काय पाहतो? कारण देवाला माहिती आतमध्ये काय आहे. हालेलुया. देव जे देतो ना ते कधीच मध्ये बंद पडत नाही, लक्षात घ्या. कधीच धक्का मारावा लागत नाही. अब्राहमाने आपलं घरदार सोडलं, सगळी प्रॉपर्टी सोडली आणि देवाने सांगितलं त्या देशाकडे चालायला लागला. पण बायबल असं म्हणतं सारा सुद्धा त्याच्या मागे गेली. आमेन. सारा थांबली का? तिने घर सोडायच्या मागे ती म्हटली का एवढं चांगलं आपलं घर आहे आणि एवढा पैसा आहे, कशाला सोडून जायचं? तो देव काही पण म्हणतो असं म्हटलं का तिने? नाही. त्यांची गाडी रस्त्यात कुठंच बंद पडली नाही, चालतच राहिली. लक्षात घ्या. हालेलुया. लोटाची गाडी बंद पडली ना. कोणाची गाडी बंद पडली? त्याची बायको पळता पळता कुठं बघत होती? मागे. लोट पळून गेला, ती मध्येच राहिली. लक्षात घ्या. काय झाला तिचा मिठाचा खांब? काही गाड्यामध्येच बंद पडून जातात. का? कारण तुम्ही सिलेक्शनच तसं करता, फक्त बाहेरून बघून. लक्षात घ्या. पण परमेश्वर जे देतो ना ते कसं देतो? चांगलं. बोला, कसं देतो? परफेक्ट. की देवाला माहिती योग्य काय आहे. आमेन. तुमच्यासाठी चांगलं काय, तुमच्यासाठी उत्तम काय, ते परमेश्वराकडूनच येतं. म्हणून देवाचं वचन म्हणतं तरुण सिंहाना वान पडेल आणि त्यांची उपासमार होईल. पण जो देवावर, त्याचा भाव विषय परमेश्वर आहे, जो देवावर भाव ठेवतो, भरोसा ठेवतो, त्याला कोणत्याच चांगल्या वस्तूची वाण पडणार नाही. त्याची कधी उपासमार होणार, तो कधीच लज्जित आणि फज्जित होणार. परमेश्वर देव बोलला मनुष्य एकटा असावा हे बरं नाही. देवाला काळजी आदामाची की याच्यासाठी आता ना पत्नीची गरज आहे. आमेन.
योग्य वेळी योग्य वेळात परमेश्वराने त्याच्यासाठी हवेला बनवलं. हालेलुया. हा, हवेला कसं केलं? स्वतःच्या हाताने बनवलं. आमेन. एक वचन वाचा बरं अजून. स्तोत्रसंहिता अध्याय 127. स्तोत्रसंहिता अध्याय 127 वचन 2 वाचा. 2. तुम्ही पहाटे उठता, हा, आता नीट लक्ष द्या. तुम्ही पहाटे उठता, उशिरा विश्रांती घेता उशिरा विश्रांती घेता व कष्टाचे अन्न खाता, आणि कष्टाचे अन्न खाता. पण हे व्यर्थ आहे. पण बायबल म्हणतं हे व्यर्थ आहे. तोच आपल्या प्रियजनांना तोच आपल्या प्रियजनांना लागेल ते झोपेतही देतो. अरे वा, लागेल ते कसं देतो? झोपेत. आदामाला बायको कधी भेटली? झोपेत. झोपेत. हालेलुया. गरज होती ना बायकोची? होती का नाही? हा, पण बायको कशी भेटली? झोपेतच. आदाम गाढ झोपलेला होता बायबल म्हणते. वचन वाचा. उत्पत्ती 2 आणि 21. उत्पत्ती 2:21. मग परमेश्वर देवाने आदामाला गाढ निद्रा आणली हा, आणि तो झोपला तेव्हा हा, त्याने त्याची एक फासळी काढून घेतली. हा. तिची जागा मांसाने भरून आली. हा. परमेश्वर देवाने आदामाची फासळी काढून तिची स्त्री बनवली. स्त्री बनवली. आणि आदाम काय करतोय? झोपला. झोपलाय. हा, तो आपल्या प्रियजनांना लागेल ते झोपेतही देतो. आमेन. आपण झोपलेलो असतो ना, उद्याची चिंता कोणाला आहे? देवाला. आणि जे उद्याची चिंता करून झोपतात ना, ते झोपतच नाही ना. ज्यांना उद्याची चिंता असते ते झोपतात का? नाही. नुसते इकडच्या तिकडच्या कानी होत राहतात रात्रभर ना. नुसते इकडे तिकडे वळत राहतात. का? कारण तुम्ही झोपले कोणती चिंता घेऊन? उद्याची. तुला कोणती चिंता घेऊन? उद्याची. लोकांना झोप नाही लागत हो उद्याच्या चिंतेने, लक्षात घ्या. पण बायबल काय म्हणतं? तो आपल्या प्रियजनांना लागेल ते झोपेतही देतो. आमेन. ज्यावेळेस तुम्ही विश्वासाने झोपतात ना, देवावर भरोसा टाकून, लक्षात घ्या, तुम्ही झोपलेले असतात पण देवाचं काम चालू असतं. हालेलुया. आदाम झोपलेला होता, देवाचं काम चालू होतं. हवेला तयार करणं चालू होतं. हालेलुया. देवाची योजना आदामासाठी चांगली योजना बनत होती. हालेलुया. तुम्ही झोपा काढतात पण परमेश्वर तुमच्यासाठी काम करत राहतो. आमेन. सगळ्यांसाठी नाही. ज्यांचा भावविषय कोण आहे? देव. जे कोणाला आदर देतात, ज्यांचा विश्वास कोणावर आहे? देवावर. ज्यांचा भरोसा परमेश्वर आहे. लक्षात घ्या, त्यांच्या सगळ्या गरजा परमेश्वर झोपेतही पूर्ण करतो. आमेन. म्हणून उद्याची चिंता उद्याला. येशू काय म्हणतो? प्रभू काय म्हणतो? उद्याची चिंता उद्याला. हा, आणि देवाच्या वचनात हे पण म्हटलेलं आहे, पाखरांकडून शिका, कावळ्यांना बघा, चिमण्यांना बघा. कोणाकडून शिकायला लावतो देव? अरे बोला ना. डॉक्टर, इंजिनियर, शिक्षक यांच्याकडून नका शिकू, देव म्हणतो. शिकायचं तर कोणाकडून शिका? पक्ष्यांकडून शिका. जी पेरायला जात नाही तरी पोट भरतं, जे कष्ट करत नाही तरी सुद्धा त्यांना 2 वेळचं खायला मिळतं, ते कापणी करत नाही, ते पेरणी करत नाही तरी त्यांची काळजी कोण वाहतो? आणि देवाचं वचन म्हणतं त्यांच्यापेक्षा तुमचं मोल तर किती अधिक आहे. आमेन. हा, कितीतरी अधिक आहे. लक्षात घ्या. एकच काम करा, फक्त स्वतःला देवाच्या हातात सोपवा, देवाला घडवू द्या, देव तुम्हाला ऐदेनात ठेवेल. बोला, देव कुठे ठेवेल? जिथं कोणत्याच चांगल्या वस्तूची वाण पडणार नाही. सगळ्या गोष्टी परमेश्वर पूर्ण करेल. आमेन. फक्त स्वतःला घडवू द्या देवाला. हालेलुया. देवाला म्हणा, परमेश्वरा मला तयार कर, मला तुझ्या हातामध्ये घे. लक्षात घ्या, मग तुम्हाला ना कोणत्याच चांगल्या वस्तूची वाण पडणार नाही. बिघडलेल्या गाड्या सुद्धा सुधरवेल परमेश्वर. फक्त कोणाच्या हातामध्ये? या देवाच्या. आमेन. हालेलुया. तो असा कारागीर आहे ना, त्याच्यामध्ये बिघडलेलं पात्र जरी त्याच्या हातामध्ये दिलं ना तरी त्याला नवीन करून टाकतो. आमेन. बायबल काय म्हणतं माहिती का? मी तुझं मांसमय हृदय काढेल, नाही सॉरी, पाषाणमय हृदय काढेल आणि तुझ्यामध्ये मांसमय हृदय ठेवेल. आमेन. याचा अर्थ काय म्हणतो ना, हृदयात रिपेअरिंग नाही करणार, ते काढेल आणि दुसरं स्पीट करेल. हालेलुया. डायरेक्ट रिप्लेसमेंट. लक्षात घ्या, परमेश्वर डायरेक्ट बदलून टाकतो. कारण तो कसा आहे? चांगला. आणि त्याच्याकडे जे सगळं असतं ते कसं आहे? चांगलं. आमेन. हा, लक्षात घ्या. इयोब आजारी पडला, सगळं शरीर फोडाने भरलेलं होतं, पण बायबल म्हणतं जेव्हा देवाने त्याला आरोग्य दिलं ना, लहान लेकरासारखं शरीर झालं. बोला, कसं झालं? शरीर कसं दिलं? चांगलं. त्वचा कशी दिली? चांगली. परमेश्वराकडून जे भेटेल चांगलं असेल. बोला, कसं असेल? चांगलं असेल. माझ्या जीवनामध्ये ना परमेश्वराच्या चांगुलपणाचा अनुभव मी तोच घेतला. मला नव्हतं कळत काय चांगलं आहे माझ्यासाठी, पण जेव्हा देव मला कळला ना, मला कळायला लागलं की काय चांगलं. हालेलुया. मग मी चांगलं खायला लागलो, चांगलं प्यायला लागलो, चांगलं बोलायला लागलो, चांगलं बघायला लागलो, चांगले विचार करायला लागलो. कारण देव कसं आहे?
जर तू माझ्यामध्ये ना तर तू मला कसं बनवेल, माझं जीवन कसं करेल, चांगलं. हालेलुया. म्हणून बायबल देवाचं वचन म्हणतो ना, ज्याचा भाव विषय परमेश्वर आहे त्याला कोणत्याच चांगल्या गोष्टीची वाण पडणार नाही. आमेन. बोला येशू मसीह की. म्हणून प्रियांनो, देवाच्या हातामध्ये आहे. ज्यावेळेस तुम्ही देवाच्या हातामध्ये याल तो तुम्हाला एदेनात ठेवेल आणि मग तो तुमची सगळी काळजी वाहील. मनुष्य एकटा असावा हे बरं नाही. रोहितची काळजी परमेश्वर वाहतो का? जर तो स्वतःला देवाच्या हातात सोपवतो, जर तो आपल्याला घडवू देतो देवाला म्हणतो परमेश्वर मला घडव, तुझ्या इच्छेप्रमाणे चालव. एवढी एकच इच्छा बाळगा, बाकी परमेश्वर तुमच्यासाठी सगळ्या योजना पूर्ण करेल. आमेन. स्वतःचं जीवन देवाच्या हातामध्ये सोपून बघा, तुमच्यासाठी परमेश्वर जे देईल ना ते कसं असेल, चांगलं. आमेन. योसेफाबद्दल माहिती का तुम्हाला बायबलमध्ये? योसेफ ऐकलाय? हा. त्याच्या भावांनी त्याला काय केलं? विकलं. बोला काय केलं? आणि विकलेल्या व्यक्तीला काय म्हणतात? गुलाम. बोला काय म्हणतात? योसेफ मिसर देशामध्ये राजा म्हणून गेला होता का गुलाम म्हणून गेला होता? गुलाम. लक्षात घ्या, गुलाम याचा अर्थ होता विकून टाकलेला व्यक्ती. तो काहीच करू शकत नाही, तो घर बांधू शकत नाही, तो वस्तू विकत घेऊ शकत नाही, तो बायको करू शकत नाही, त्याचा संसार कधी होऊ शकत नाही, कारण तो काय? गुलाम. त्याला फक्त गुलामी करावी लागते. असा योसेफ होता. पण तुम्हाला माहिती योसेफ कोणावर विश्वास ठेवायचा? योसेफाचं जीवन त्याने कोणाला सोपून दिलेलं होतं? भले तो गुलाम म्हणून मिसर देशामध्ये गेला, पण तुम्हाला माहितीये जेव्हा तुमचा भाव विषय परमेश्वर असतो ना, तर तो कोणत्याच चांगल्या गोष्टीची वाण पडू देत नाही. योसेफासमोर आयुष्य काहीच नव्हतं, फक्त गुलामी होती. तो स्वतःच्या इच्छेने काहीच करू शकत नव्हता, त्याला काहीच चांगलं भेटणार नव्हतं, कारण तो काय? गुलाम. गुलामांना अन्न सुद्धा चांगलं भेटत, पाणी सुद्धा चांगलं भेटत, झोपायला जागा सुद्धा चांगली भेटत, घालायला कपडे सुद्धा चांगले भेटत. गुलाम ओळखले जातात त्यांच्या कपड्यांनी. बोला कशाने ओळखले जातात? कपड्यांनी. लक्षात घ्या, काहीच चांगलं नाहीये योसेफाच्या जीवनामध्ये. त्याच्या जीवनामध्ये फक्त एकच गोष्ट चांगली होती. कोण? परमेश्वर. हालेलुया. त्या योसेफाच्या जीवनात देवाने काय केलं माहिती का? वचन वाचा, उत्पत्ती 41 आणि 45. उत्पत्ती याचा 41वा अध्याय वचन 45 वाचा. फारोने योसेफाचे नाव सापनात पाने असे ठेवले हा? आणि ओन येथील याजक पोटिफरा याची मुलगी आसनत ही हा? त्याला बायको करून दिली. अरे वा. ज्याला आशाच नव्हती की मला मुलगी भेटेल, ज्याचं कधी लग्न होईल याची आशा नव्हती, बायबल असं म्हणतात त्या गुलामाला परमेश्वराने एका याचकाची मुलगी बायको म्हणून दिली. हालेलुया. का माहिती का? कारण योसेफाने आपलं जीवन कोणाच्या हाती दिलं होतं? देवाच्या. मग परमेश्वराने त्याला बायको पण कशी दिली? चांगली. बोला कशी दिली? चांगली. मग भले तुम्ही गुलामीत असाल, देव ती परिस्थिती बदलू शकतो. भले आपली परिस्थिती किती खराब वाटत असेल, परमेश्वर ती परिस्थिती बदलू शकतो. आज आपल्या जीवनामध्ये काहीच चांगलं नसेल, पण जर देव तुमच्या सोबत आहे ना, तो सगळं चांगलं करून टाकेल. आमेन. बोला येशू मसीह की. माझ्या जीवनामध्ये काहीच चांगलं नव्हतं, पण ज्या वेळेस चांगला देव मला भेटला ना, त्याने सगळं चांगलं करून टाकलं. हालेलुया. माझे विचार चांगले केले, माझं बोलणं चांगलं केलं, माझं वागणं चांगलं केलं, माझ्या सवयी चांगल्या केल्या, माझं जीवन चांगलं करून टाकलं. आमेन. समजते का मी काय सांगतोय? अनुभव घ्या त्या परमेश्वराचा की तू किती चांगला परमेश्वर आहे. नीट लक्ष द्या. एक शेवटचं वचन वाचेल, स्तोत्रसंहिता अध्याय 34 आणि वचन 8. स्तोत्रसंहिता. आता हे वचन ना शेवटचे म्हणून कांदू नाही का? स्तोत्रसंहिता अध्याय 34 आणि वचन 8. परमेश्वर किती चांगला आहे, परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. याचा अनुभव घेऊन पहा. आता परत एकदा माझ्या मागे बोला सगळ्यांनी. परमेश्वर किती चांगला आहे किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. लोक फायदा घेतात. लोक काय घेतात? देवाच्या चांगुलपणाचा काय घेतात? आपण पण काय घेतो? फायदा. आणि बायबल काय घ्यायला लावतं? अनुभव. ख्रिस्ती लोक कान घेऊन ऐका, जे चर्चला जातात त्यांनी. तुम्ही आहे ना देवाच्या चांगुलपणाचा फक्त फायदा घेतात. बायबल ना फायदा नाही घ्यायला लावत. बायबल काय घ्यायला लावतं? अनुभव. चर्चला जातात ना फायद्यासाठी जातात तुम्ही, की आरोग्य मिळावं, आशीर्वाद मिळावे, शांती मिळावी. मीटिंग का ठेवली लग्नाची? की लग्न आशीर्वादित कर दे बापा. आपण ना अनुभव नाही घेत देवाचा. काय घेतो? फायदा. बोला काय घेतो? आणि बायबल काय घ्यायला लावतो? अनुभव. नीट लक्ष द्या. यहुदा इस्कारियोतने येशू ख्रिस्ताचा अनुभव नाही घेतला. काय घेतला? फायदा. येशू ख्रिस्ताला किती मध्ये विकलं? 30 रुपयात. बोला किती मध्ये विकलं? 30 रुपये.
बाकी 11 शिष्य जे होते ना, त्यांनी येशूचा अनुभव घेतला होता. व्यभिचारी स्त्रीने येशूचा अनुभव घेतला. जक्कयाने येशू ख्रिस्ताचा अनुभव घेतला. मरता मरता एका चोराने सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताचा काय घेतला? अनुभव घेतला. 10 कुष्ठरोगी होते, त्यांच्यापैकी एकाने अनुभव घेतला, बाकी 9 जणांनी फायदा घेतला. 9 जणांनी काय घेतला? फायदा. 90% लोक असेच आहेत जे येशूचा काय घेतात? फायदा. आणि बायबल काय घ्यायला लावतं? अनुभव. म्हणून आपण आशीर्वादित नाही होत. मी तुम्हाला शेवटी हीच गोष्ट सांगेल, विश्वासी लोकांनो, ख्रिस्ती लोकांनो, चर्चला जाणाऱ्या लोकांनो, स्वतःला ख्रिस्ती म्हणतात ना, देवाचा फायदा घेणं सोडा, त्याचा अनुभव घ्या, मग तुम्ही त्याचा आदर करा. त्या व्यभिचारी स्त्रीसारखं रडाल त्याच्या चरणी बसून, त्याचे पाय आपल्या अश्रूंनी भिजवाल, जर त्याचा अनुभव घ्या. जो देवाचा अनुभव घेतो ना, त्याचा आदर करतो, त्याचा सन्मान करतो, त्याची आराधना करतो, त्याची स्तुती करतो, त्याला कधी सोडत नाही. आमेन. पण जे फायदा घेतात ना, त्यांना काही पडलेली राहत नाही. त्याला कॉन्ट्रॅक्ट देतात, ये आणि जा, आम्हाला काही घेणं देणं नाही. आमचं कार्य पार पडलं ना, विषय संपला. तू कोण आणि मी कोण, याला म्हणता फायदा घेणं. आणि अनुभव घेणारे जे असतात ना, त्याचा आदर करतात, त्याचा सन्मान करतात, त्याला रिस्पेक्ट देतात, त्याला प्रथम स्थान देतात. बोला येशू मसीह की जय. गुजरातला गेलो होतो एकदा, शेवटचं उदाहरण सांगतो. कुठे गेलो होतो? अरे बोला ना. अशीच लग्नाची मीटिंग होती. आम्हाला म्हणे 7:30 वाजता सुरू होईल. किती वाजता? आम्ही ना 7:15लाच पोहोचून गेलो. सवयच आहे ना, देवासाठी जातो ना, मग लवकरच जायचं. 7:15ला गेलो, म्हटलं मीटिंग चालू होईल. 7:30 वाजले, 8 वाजले, 8:30 वाजले, 9 वाजले. लोक नुसते जेवतायत. लोक काय करतायत? आमच्या तोंडासमोर जेवतायत. आम्हाला पण म्हणतायत तुम्ही खा. म्हटलं नाही, आम्ही मीटिंग संपल्यावरच खाऊ. आम्हाला वाटलं किती होईल वेळ, 10 वाजेपर्यंत संपेल मीटिंग ना, खाऊ नंतर, कारण आम्ही असे पण मीटिंग झाल्याशिवाय जेवत नाही. मग आम्हाला वाटलं होईल आता सुरू 9 वाजता. 9चे 9:30 झाले, 9:30चे 9:45 झाले. 9:45ला त्यांनी गाणं सुरू केलं. बोला काय सुरू केलं? आणि 10 वाजता शेवटचं गाणं आराधनेचं गायलं. किती वाजता? 10 वाजता. आणि कोणतं गाणं गायलं माहिती का? प्रभू मारा आंगणा में वेला पधारो. शेवटचं गाणं लग्नाचं, मला माईक देण्याच्या अगोदर कोणतं गायलं? प्रभू मारा आंगणा में वेला पधारो. म्हणजे काय? प्रभू माझ्या अंगणामध्ये, अंगणात लवकर ये. काय म्हटलं? लवकर ये. शेवटचं गाणं त्यांनी म्हटलं आणि मला माईक दिला. मग मी त्यांना म्हटलं, तुम्ही काय गाणं म्हटलं रे? तर म्हणे प्रभू मारा अंगणा में वेला पधारो. म्हटलं प्रभू ना 7 वाजेपासून येऊन बसलाय. किती वाजेपासून येऊन बसलाय? आणि तुम्ही माईक कितीला देताय? 10 वाजता. आणि गाणं काय म्हणताय? प्रभू मारा अंगणा में. आता काय करावं या लोकांना मला सांगा. काय गाणं म्हणतात त्यांचं त्यांना सुद्धा कळत नाही ना. खरं सांगा, याला देवाचा आदर करणं का देवाला चिडवतायत तुम्ही बोलून की प्रभू मारा अंगणा में वेला पधार? मी म्हणतो ना, त्याच्या जागेवर जर मी असतो ना, परमेश्वर खरंच सहनशील आहे. खरंच किती सहन करतो तो आपलं ना. देवाला येड्यात काढतात का तुम्ही? मूर्खात काढतात का? हा, टाइम काय पण देतो आणि बोलतो, केव्हा पण आपण काय पण सुरू करतो. त्यांनी तसंच केलं. 10 वाजता माईक देतात आणि गाणं म्हणतात प्रभू मारा अंगणा में वेला पधारो. त्यांना वाटलं ना पास्टर साहेब आमचं कौतुक करतील गाण्याचं. मी त्यांना म्हटलं लाजा वाटायला पाहिजे. काय गाणं म्हणतात तुम्हाला तरी कळतंय का? तो 7 वाजेपासून येऊन बसलाय. त्याला असं वाटतं की आताच मला बोलायला संधी देतील, तेव्हाच बोलायला संधी देतील. 10 वाजता माईक देतात आणि गाणं म्हणतात प्रभू मारा अंगणा में वेला पधारो. आदर नाहीये. बोला काय नाहीये? आदर. तो रिस्पेक्ट करा. हालेलुया. मी हात जोडून सांगतो, जर कोणाच्या घरी लग्न असेल मला बोलवू नका. खरंच सांगतो, मी आपल्याला बोलवायचं नाही, कारण मी लग्नाचा कॉन्ट्रॅक्ट घेत नाही. मी सेवा करतोय. हालेलुया. आपण कॉन्ट्रॅक्ट नाही घेत. मी कॉन्ट्रॅक्टर नाही आहे. मी देवाचा दास आहे. मी त्याची सेवा करतो, तुमची नाही. एवढं लक्षात घ्या. जर देवाचा रिस्पेक्ट कराल तर देवाला स्थान द्या. आदर करत नसाल, तुम्ही तिकडं मी इकडं, मला काही घेणं देणं नाही. जिथं देवाला आदर आहे तिथं मी आहे. हालेलुया. कारण आपण कॉन्ट्रॅक्टर नाही आहे. लक्षात घ्या. देवाला आदर द्या, कारण जिथं परमेश्वर आहे ना, स्वर्गदूत सुद्धा स्वतःला झाकून घेतात. प्राचीन जे आहेत ना 24 वडील, ते सुद्धा त्याच्या समोर उपडे पडतात. सगळे स्वर्गदूत जिथं थरथर कापतात, तो तुमचा आणि माझा परमेश्वर आहे. हालेलुया.
बोला यीशु मसीह की. हिंदी मधलं एक गाणं माहिती आहे ना तुम्हाला? नदिया ताली बजाए, पहाड़ मैदान प्रफुल्लित हो, समंदर. कोणाचं नाव घेऊन? हा. नद्या, समुद्र, डोंगर सगळे थरथर कापायला लागतात. कोणासमोर? फक्त आपण सोडून ना, फक्त आपण सोडून. लक्षात घ्या. आणि सगळ्यात चांगलं कोणाला बनवलं? माणसाला. त्यालाच देवाचा आदर नाही. त्या देवाला स्थान द्या. तुम्ही देवाच्या उपस्थितीत या, देव तुम्हाला ऐदिनात ठेवेल. हालेलुया. आणि तुमच्या प्रत्येक गरजा परमेश्वर पूर्ण करेल. आमेन. आणि जे देईल ते कसं देईल? चांगलं देईल. बस मी जास्त पुढे जाणार नाही. यावेळेस आपले डोळे बंद करू, प्रार्थनेमध्ये जाऊ. सर्वजण आपले डोळे बंद करू आणि प्रार्थनेमध्ये जाऊ. धन्यवाद येशू. हालेलुया. माझ्या देवा, आज तू आमच्याशी बोललायस त्याबद्दल धन्यवाद. तुला आम्ही इतरांसमान नाही समजावं परमेश्वर, कारण तू जिवंत परमेश्वर आहे. आम्ही तुझा आदर तुला द्यावा, कारण तू आदराचा योग्य परमेश्वर आहे. तू स्तुतीच्या योग्य परमेश्वर आहे. तू महिमेच्या योग्य परमेश्वर आहे. तुझं स्थान आम्ही तुला द्यावं परमेश्वर. तुझी महिमा आम्ही तुला द्यावी. तुझं गौरव आम्ही तुला द्यावं परमेश्वर. यासाठी तू आम्हाला सहायता कर देवा. ज्यावेळेस आम्ही तुला स्थान देतो, ज्यावेळेस आम्ही तुझा आदर करतो, तुझ्या वचनात लिहिलेलं आहे तू आमचा आदर करतो. आणि म्हणून आम्हाला तुझा आदर करणं शिकव. धन्यवाद पिता. धन्यवाद येशू. एक छोटंसं कोरस घेऊन प्रार्थना करू. Thank you, Jesus. Hallelujah. उपकार किए हैं तुझ पर, ये तूने नहीं जाना, फिर भी गले लगाया, क्योंकि यीशु भला है. ए मेरे मन, प्रभु की तू आराधना कर, क्योंकि वो भला है. थैंक यू जीसस. धन्यवाद.
माझ्या देवा, आम्ही तुझे उपकार विसरू नये परमेश्वर. जसे तुझे उपकार त्या व्यभिचारी स्त्रीने आठवले आणि तिने कधी ते विसरली नाही प्रभू, आणि म्हणून परमेश्वरा अश्रूने तुझे पाय भिजवले परमेश्वर. ज्याप्रमाणे तो कुष्ठरोगी जेव्हा बरा झाला, अर्ध्या रस्त्यातनं तो परत आला आणि तुझ्या पायी पडला, तुझ्या चरणापाशी पडला प्रभू, कारण त्याने तुझे उपकार स्मरण केले. जो तुझे उपकार स्मरण करतो तो तुला आदर देतो. जो तुझे उपकार स्मरण करतो तो तुझा सन्मान करतो. जो तुझे उपकार स्मरण करतो तो तुझ्या नावाला धन्यवाद देतो. जो तुझे उपकार स्मरण करतो तो तुला प्रथम स्थान देतो. म्हणून परमेश्वरा, आम्ही तुझा आदर करावा, कारण तू त्या योग्य परमेश्वर आहे. केवळ तूच आहे परमेश्वर जो त्या योग्य आहे प्रभू. आणि म्हणून तुझा आदर, तुझा मान, तुझा सन्मान आम्ही तुला द्यावा. जसं काना गावामध्ये तुला एक स्थान होतं, तसं स्थान या लग्नामध्ये प्रभू या प्रियजनांनी द्यावं परमेश्वर, की जेणेकरून या विवाहाला तू आशीर्वादित करशील. कारण तूच आहे परमेश्वर जो सगळं चांगलं करू शकतो. मनुष्य करायला जातो पण बिघडतं, पण जेव्हा तू करतो ते कधी बिघडत नाही, कारण तू सगळं चांगलं करतो, कारण तू चांगला परमेश्वर आहे. आम्ही तुझा अनुभव घ्यावा, फायदा नाही. तुझी लेकरे या नात्याने परमेश्वर किती चांगला आहे याचा आम्ही अनुभव घ्यावा आणि तुझे उपकार स्मरण करावे आणि तुला धन्यवाद द्यावा, तुला आदर द्यावा, तुझा सन्मान करावा, असं होतं. आज तुझ्या जिवंत वचनात राहून तू आमच्याशी बोललायस, त्याबद्दल धन्यवाद. केवळ ऐकणारे नाही, वचनाप्रमाणे चालणारे कर. आदर, मान, महिमा, गौरव, सन्मान तुलाच देऊन प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र आणि गोड नावाने मागितली. आमेन. आमेन.